स्वरूपाने संत महात्मे म्हणून श्री संतांची या एक दोन झाले ना आजच्या, अजून पुढे ऐका आता. ज्ञानोबांनी परमात्म्याच्या चरणाचं वर्णन केलंय. एवढी मोठी लक्ष्मी आहे, पण ती परमात्म्याच्या चरणाची सेवा करायला योग्य ठरली. काय ओवी काय, मग सर्वस्वी करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ते पाय दुआवयाच्या दैवा पात्र झाली. हे लक्ष्मीचं वर्णन आहे. ते लक्ष्मी अभिमान सोडून चरणाची सेवा करायला पात्र झाली. कोण? ती लक्ष्मी. ती म्हणजे कोण? ती लक्ष्मी म्हणजे त्या लक्ष्मीचं वैशिष्ट्य, त्या लक्ष्मीचं ऐश्वर्य त्याच्या अगोदरच्या ओळीत सांगितलं. ऐका, ती ओळी मला महत्वाची. नातरी आतिले बने सरिशी कवनी आहे लक्ष्मी ऐशी श्रीये सारिखिया दाशी घरे येते. आखिलेपणे म्हणजे संपन्नतेने. लक्ष्मी सारखी कोणही दुसरी कोणीच असू शकत नाही ज्ञानोबा म्हणतात. का? कारण तिच्या घरी श्री दाशी. कुणाच्या? लक्ष्मीच्या घरी. कोण दाशी आहे? श्रीये सारिखिया दाशी घरी जी येते. तिथं श्रीये सारिखिया या पदाचा अर्थ आहे अष्टमहासिद्धी. अष्टमहासिद्धीला तिथं ज्ञानोबा यांनी श्री म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, अष्टमहासिद्धी त्या लक्ष्मीच्या घरी पाणी वाहतात, सेवा करतात. एवढी संपन्न लक्ष्मी आहे आणि ते भगवंताचे चरण धुते असा अर्थ, असं वर्णन करत असताना ज्ञानोबरायाने त्या ठिकाणी अष्टमहासिद्धींना श्री म्हटलंय. एवढं मला पाहिजे. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं. मग त्या विश्वरूपाचं वर्णन माऊलींनी असं भारदस्त शब्दामध्ये केलेलं. सगळं सांगत बसत नाही, कारण ज्ञानेश्वरीचा पाठ नाही. ते काशीनाथ महाराज मागे लागले, ज्ञानेश्वरी सुरू करा, ज्ञानेश्वरी व्हायला पाहिजे. आणि महिन्यातले 5-6 दिवस मी देतो म्हणून शब्दही दिलाय. माझी अशी विनंती आहे सगळ्यांना, प्रत्येक गावामध्ये आपण ज्ञानेश्वरीला स्थान द्या. तसे तुम्ही सप्ताह सुरू केले, पारायण करता. पूर्वीच्या महात्म्यांनी ज्ञानेश्वरी तुम्हाला फक्त पारायणासाठी नाही दिलेली. माऊलींनी सुद्धा पारायणासाठी नाही निर्माण केले, केवळ पारायणासाठी नाही. ज्ञानेश्वरी कळत होती का लोकांना? काहीच नाही. पारायण करून वाचतील तरी म्हणून पूर्वीच्या महात्म्यांनी इथपर्यंत आणून दिले, आपल्या घरात आणून दिले, आपल्या हातात आणून दिले. पारायणापर्यंत आपण आलोय. आता पुढचं केलं पाहिजे, पानं उलटली पाहिजे, अर्थ समजून घ्यायचं काम आता आपलं. विठ्ठल प्रसादजी महाराज, मोतीराम महाराज या संत महात्म्यांनी ज्ञानेश्वरी हातात आणून घेणे इतकं कार्य केलं. इथवरच त्यांनी केलंय कार्य. पुढचं काम तर करावं लागेल. त्यांचा मूळ उद्देश आहे ज्ञानेश्वरी समजून घेणं. प्रत्येक गावामध्ये महिन्यातले 5-6 दिवस काढून ज्ञानेश्वरी भावकथा एका अध्यायावर आपण चिंतन करू शकतो. भावकथा ठेवा, पाठ ठेवा, वेगवेगळ्या पद्धतीने करू. ऐका, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन देवाला गेल्यानंतर माऊलींनी जे वर्णन केलंय, मुखाचं वर्णन केलंय. अर्जुन बघू लागला इकडे तिकडे. भगवंताची सगळी त्या विश्वरूपाची मस्तकं दिसायला लागली, वदनं दिसायला लागली. ती कशी दिसत होती? ती सगळी मस्तकच मस्तक, सगळी हजारो लाखो करोडो मस्तकं दिसायला लागली. अशी मुकुट घातलेले, त्याला असं मडवलेलं, सगळे रत्न वगैरे लावलेले, आणि ते सुंदर परमात्म्याचं ते वदन, मुख, हे सगळं अर्जुनाने कसं बघितलंय? ज्ञानोबा सांगतात, ऐक.
मग सैंघ देखी वदने, सरळच्या सरळ असे मस्तकाची माळ दिसू लागली. मग सैंघ देखी वदने, कशी जैसे रमानायकाची राजभुवने, नाना प्रगटले निधाने लावण्य श्रियेचे विठ्ठल. भगवंताची ती सरळ अशी सगळी वदनं अर्जुनानं बघितली, जशी काही ती वैकुंठातील भगवान विष्णूची राजभुवन आहेत अशी ती सुंदर दिसू लागली. नाना अथवा ऐका, उघडली प्रगटली निधाने लावण्य श्रियेची, ती मस्तक ती वदन जणू काही अशी होते. माऊलींची ही प्रतिभा आहे. माऊली म्हणतात जणू काही ती लावण्य रूपी श्रीची प्रकट झालेली एक एक निधान होती. निधान, लावण्य म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्याचं निधान एक एक मस्तक होतं असं ज्ञानोबराय त्या मस्तकाचं वर्णन करतात. त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी लावण्यश्री असा शब्द दिला आहे. म्हणजे ज्ञानोबराय सौंदर्याला लावण्याला श्री म्हणतात. ही ज्ञानोबरायांची भाषा आहे. माऊलींचं हे मत आहे. जशी अनेक प्रकारची श्री आहे तसं लावण्य ही सुद्धा श्री आहे. मग संतांच्याकडे लावण्य श्री सुद्धा आहे. लावण्य एकच प्रकारचं नाही. लावण्य म्हणजे सौंदर्य. सौंदर्य प्रामुख्याने 4 प्रकारचं असतं. शास्त्रामध्ये वर्णन आहे. एक स्वरूप सौंदर्य लावण्य म्हणा, स्वरूपाचं लावण्य. 2 रूपाचं लावण्य, अलंकाराचं लावण्य आणि स्थूल शरीराचं लावण्य. मग शेवटी स्वरूपाचं लावण्य म्हणजे संतांच्याकडे स्वरूप लावण्य म्हणजे संत स्वरूपाने सुखरूप आहे हे त्यांचं सौंदर्य आहे. संत अलंकृत आहेत. दैवी संपत्ती म्हणा, सगळे वैराग्य म्हणा, या गुणांचे अलंकार त्यांनी परिधान केलेत. हे शृंगार त्यांनी लिहिलेत. त्यामुळे ते सुंदर आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे पुणे, येर माणूस बनते भांबलो. रूपाने सुद्धा सुंदरच आहेत महाराज. साधना करून संत महात्मे सुंदर दिसत होते. ज्ञानोबरायांचं वर्णन करताना काय म्हटलंय नाथ महाराजांनी? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोल. ज्ञानोबरायांचं शरीर कसं दिसलं? दिव्य तेजपुंज आणि मदनाचा पुतळा. एवढं सौंदर्य ज्ञानोबरायांचं जर शरीराचं असेल तर तुकोबराय ज्ञानोबरायाकडे बघून कदाचित म्हणत असतील पुढे चला. ज्ञानोबरायांनी अलोलुपत्व याचं वर्णन करताना एक ओवी दिलेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मीची एक कर्मठ ऐसा नयिका श्रीमाठ, अथवा दरिद्र दिये बुद्धी पीठ तोही नाही. साधूकडे काय नाही, त्याच्या दारिद्र्यपणाचाही त्याला वीट आलेला नसतो. कदाचित तो साधू व्यावहारिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पैसा अडकत नसेल, सामान्य असेल, त्याचाही त्याला वीट आलेला त्रस्त होत नाही तो. आणि त्याच्या वर ज्ञानोबराय भाषा अशी वापरतात, मीची एक कर्मठ. कर्मठ असतो तो. संत महात्मा कधी म्हणत नाही काय करू नका, झोपून राहा, आळशी व्हा, कधीच नाही. आमचा संप्रदाय सांगतो क्रियाशील व्हा, फलाची कामना करू नका, कर्तृत्वाचा अहंकार ठेवू नका, मात्र कर्म केल्याशिवाय राहू नका. कर्माच्या बाबतीमध्ये आळशी संत महात्म्यांनी केलं नाही. संत महात्मे स्वतः कर्मठ होते. पण माऊली म्हणतात त्याला त्या कर्मठतेचा श्रीमाठ नसतो, म्हणजे गर्व नसतो. तिथं ज्ञानोबरायांनी श्रीमाठ या शब्दाचा अर्थ मदश्री असा अर्थ केला. त्याच्याकडे मद नावाची श्री नसते, अहंकार नावाची श्री त्याच्याकडं नसते. मला इथे फक्त शब्द घ्यायचा आहे. ज्ञानोबराय मदाला श्री म्हणतात आणि ते मद म्हणजे सांसारिक मद, अहंकार, गर्व त्याच्याकडे नसतो हा तिथं विषय. पण त्या शब्दाला घेऊन मला चिंतन असं करायचंय अभंगाच्या अनुषंगानं.
की संतांकडे व्यावहारिक मदश्री नसली तरी संतांकडे पारमार्थिक मदश्री आहे. संताला सुद्धा मद असतो महाराज, साधूला सुद्धा मद आहे. उन्मत्त होतो साधू. मत्तो भवती तृप्तो भवती आत्मारामो भवती. नारद महर्षी सांगतात हा भक्तीचा रस आणि आनंद प्राशन करून तो भक्त उन्मत्त झाल्यासारखा वागतो. का? लोकांनी निंदा केली झगारून देतात. कुणी वाईट म्हणलं लक्षात येत नाही, कुणी चांगलं म्हणलं त्याचंही त्याला कौतुक नाही, कुणी 4 पैसे दिले वर्णन करत बसत नाही कुणाचं काय. त्याला काही उन्मत्तासारखंच वागणं झालं नाही. का? कारण त्याचा आनंदच एवढा विस्तारलेला आहे, जगावर अवलंबूनच नाही, कुणावरच अवलंबून आहे त्याचा आनंद. देहीच विदेही वासो ऐसा पोटे आठवची नाही, देहीच विदेही भोगो दशा, याला म्हणायचं मदश्री. असे संत महात्मे उन्मत्ताने संपन्न असतात. उन्मत्ततेने त्यांच्याकडे मद असतो. मद म्हणजे परमार्थाचा, आनंदाचा, ज्ञानाचा, मस्तीचा त्यांना मद असतो. आणि या श्रीने मात्र ते संपन्न असतात. म्हणून 5 झाले ना आज. 6वा तृष्णा कशी असते. तृष्णा संग समुद्भवम याच्यावर वर्णन करताना तृष्णेचं विशालत्व कसं आहे. एकदा तृष्णा वाढली की तो काही करायला कसा तयार होतो, तो कशातच तृप्त होत नाही. तैशी तृष्णा वाढी नाही, तृप्तच होत नाही तो. त्याचं वर्णन करताना या ओवीच्या अगोदरची ओवी, या ओवीच्या परीक्षा अशीच असते महाराजांची संस्थेत. प्रश्न येतो, एक तुकडा येतो छोटासा आणि याच्या वरची ओवी लिहा, अशी प्रश्न. महाराज मोठेपणा नाही, उद्धव महाराज आहे. जेवढे ओव्या अभंग परीक्षेला होते 5वा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय, सरळ बिन उलटी बी मी म्हणायचो, उलटा 12वा अध्याय म्हणायचो मी. शेवटची ओवी घ्यायची पूर्ण 12वा अध्याय पहिल्या ओवीपर्यंत म्हणायचं. 9वा अध्याय तसाच, 15वा अध्याय तसाच, सरळही म्हणायचा, पुन्हा उलटा पूर्ण म्हणायचा, कुठंच अडकत नव्हतं. असं पाठांतर. आणि ते करावंच लागतं पहिला नंबर आणायचा म्हटलं. त्याच्या अगोदरची ओवी ऐका. तैशी खवळे चाड होय दुःखा सकट गोड, मग इंद्र श्री ही साकड गमू लागे. एकदा चाड म्हणजे इच्छा खवळली, याची इच्छा अशी खवळून अंतःकरणामध्ये उठली की ते दुःखा सकट मनुष्याला गोड लागते. एका कीर्तनात मागे मी बोलून आलोय, हे संसारात काही सुख असतं का? दुःखच असतं. सगळं राडा धिंगाणाच आहे ना तो घरामध्ये, बायका मुलं पोरं सगळं. पण ते तसं असूनही त्याला ते विषय दुःखरूप असून त्याला ते गोड वाटायला लागतात. का? चाड खवळले, चाड खवळलेली आहे, इच्छा खवळलेली आहे, म्हणून त्याला दुःख सुद्धा गोड लागतं. त्याच्यातच मरतो, पण बाहेर निघा वाटत नाही त्याला, त्याच्यातच मरतो, आयुष्य संपवतो, बर्बाद करतो. आणि पुढे ज्ञानोबा म्हणतात एकदा ती चाड खवळली, दुसरा परिणाम असा होतो, त्याच्या समोर इंद्राची श्री जरी आणून ठेवली तरी त्याला संकट वाटतं. एवढंसं कसं पुरण मला, माझं कसं भागायचं, त्याला असं संकट पडतं. इंद्रश्री ही साकड गमू लागे. तिथं ज्ञानोबरायांनी इंद्रश्री घेतली, एवढंच मला पाहिजे. इंद्रश्री म्हणजे इंद्राचं ऐश्वर. इंद्राच्या ऐश्वर्याला ज्ञानोबराय, स्वर्गातल्या ऐश्वर्याला श्री म्हणतात. इंद्रश्री ज्ञानोबरायांना जर मान्य असेल आणि तुकोबाराय श्री संतांची या म्हणत असतील तर श्री शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी जेवढा केलाय तो सर्वच घ्यावा लागेल. कारण तो त्याच अनुकरण पुढे संतांनी ज्ञानोबरायचं केलेलं आहे. त्यामुळं इथं श्री शब्दाचा अर्थ इंद्रश्री असाही करा. आणि मग साधूकडे इंद्रश्री सुद्धा, इंद्रश्री सुद्धा. काय झालं? नरनारायण ऋषी बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या करत होते. इंद्राला वाटलं कोण ऋषीमुनी आहेत, आपलं सिंहासन बळकावतील, म्हणून त्याने काही अप्सरा वगैरे नृत्यगान करण्यासाठी, तपस्या भंग करण्यासाठी पाठवले. तिथे आले, ते नृत्यगान करू लागले, त्यांचं सौंदर्य दाखवू लागले. यांची समाधी विचलित झाली, जागे झाले, पृथ्वीवर तर आले. नरनारायण तर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे बघितलं, भागवतात कथा दिली.
आणि नरनारायण ऋषींनी आपल्या मांडीतून एक स्त्री काढली, मांडीतून. तिचं नाव आहे उर्वशी. आणि इंद्राला सांगितलं, जा घेऊन स्वर्गाला. अशा कित्येकही उर्वशा तुला देऊ शकतो म्हणजे अशा स्त्रिया, त्यांना आणून मला बोलवण्याचा प्रयत्न करतो का? नाही बोलले. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे, संत महात्म्याकडे इंद्राचं ऐश्वर्य सुद्धा आहे. तो वेळ प्रसंगी कल्पतरू प्रकट करू शकतो. संत महात्मा वेळ प्रसंगी बरेच प्रकट करू शकतो. काही इंद्राचं जेवढं ऐश्वर्य स्वर्गात खरं तर क्षणिक आहे, ते नष्ट नश्वर आहे, त्याला संत महात्मा फारशी किंमत देत नाही. पण करायचं म्हटलं प्रकट, तर इंद्राचं सगळं ऐश्वर्य सुद्धा संत महात्मा प्रकट करू शकतो. साधूकडे इंद्र श्री सुद्धा आहे म्हणून संतांच्याकडे इंद्र श्री सुद्धा आहे म्हणून श्री संतांची. अजून ऐका, साधू परिग्रह कशाचाही करीत नाही. हा सिद्धांत सांगण्यासाठी माऊलींनी वसंत ऋतूचं उदाहरण दिलं, वर्णन केलंय. ऐका. का वसंताची या वाहणी आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी, ती न करी तुची घेणी निघाला तू. अर्थ असा आहे, वसंत ऋतू आल्यानंतर ही वनश्री, त्या वनराजीला ज्ञानोबरायांनी वनश्री म्हटलं. साधूचं ते ऐश्वर्य, अरण्य, एकांतवास, निसर्ग, वनश्री म्हटलं ज्ञानोबरायांनी त्याला. आणि या वनश्रीनं काय केलं, त्या वसंत ऋतूचं आगमन केलं. त्याची सेवा करण्यासाठी ही वनश्री आली. परंतु काही काळ, वसंत ऋतू काय टिकत नाही. माऊली म्हणतात, काही काळ थोडी सेवा त्या वनश्रीकडून वसंत ऋतून करून घेतली, पण कालांतराने थोड्याच वेळ न करी तुची घेणी, घेणी न करी तुची निघाला. वसंत ऋतू पुढे निघून गेला. त्यानं ते तसंच त्या ठिकाणी थांबला नाही. इथं वनश्री शब्द वापरलाय ज्ञानोबरायांनी. अजून एका ठिकाणी वनश्री शब्द दिलाय माऊलींनी. ऋतुपतीची द्वार वनश्री निरंतर, ओळगी फळभार लावण्यशी. वन नावाची श्री ही वनश्री, ऋतुपती म्हणजे वसंत, त्या वसंत ऋतूचं द्वार ओळगी, द्वाराची सेवा करते. सुरुवातीला वसंत ऋतूची सेवा करते कोण? वनश्री. फळ भात घेऊन सेवा करते कोण? वनश्री. कुणाची? वसंत ऋतूची माऊली म्हणतात. पण वसंत ऋतू थांबत नाही. तिथं माऊलींची या वनराजीला, या निसर्गरम्य वातावरणाला श्री म्हटलेलं आहे. वनश्री. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. संवाद आहे बघा. निसर्गाचं काय माऊलींनी वर्णन केलंय महाराज. तिथं मोर असतात, शुद्ध पवित्र असा तो देश असतो. एखादं कुठं तरी छोटेशी महादेवाचं देवालय असतं, हरणं असतात, मंजुळ अशा प्रकारचा ध्वनी असतो, पाणी वाहत असतं, झरणे असतात. हे सगळं वर्णन केलंय. तिथं तो एकांतामध्ये जाऊन महात्मा साधना करतो. साधूकडे, संतांच्याकडे आपल्याप्रमाणे गाडी बंगला हे ऐश्वर्य, त्याला प्राधान्य तो देत नाही. त्याला वाटतं वृक्षवली आम्हा सोयरी वनचरी, हे आमचं खरं ऐश्वर्य आहे. पण या वनश्रीने संत महात्मे संपन्न असतात म्हणून मान आहे. मान नावाचं धन साधूकडे आहे. ज्ञानोबरायाचा मान सन्मान किती झाला हो. ज्ञानामध्ये ज्ञानियांचा शिरोमणी हा मान आहे ज्ञानोबरायाला. वैष्णवामध्ये ज्ञानदेव वैष्णव मोठा हा ज्ञानोबरायांना मान दिला. योग्यामध्ये योग्याची माऊली हा मान दिला ज्ञानोबरायाला. संतांमध्ये सेविती साधू संत, साधू संत सुद्धा ज्यांची सेवा करतात असे संत म्हणजे माऊली, हा माऊलीचा मान आहे. आणि समाधी प्रसंग पुढे मी थोडक्यात सांगणार आहे. देव स्वतः ज्ञानोबरायाला किती मोठा मान देतो, सन्मान देतो.
गुरूंनी मान सन्मान ज्ञानोबरायाचा करावा, आपल्या शिष्याचा मान सन्मान गुरूंनी करावा. हे ऐश्वर्य, हे ऐश्वर्य, हे मान नावाचं धन, मान नावाची श्री साधूकडे आहे. म्हणून सन्मान श्री आहे, मान हे धन आहे. शेवटचा मुद्दा 8 श्री पाहिल्या. आता 9वं शेवटचं, चातुर्मासातही शेवटचा, आजच्या कीर्तनातही शेवटचं. आणि शेवट माऊलीवरच करणार आहे. हळूहळू आलोय माऊलीकडेच, माऊलीवरच शेवट आहे. का तिथूनच सुरुवात आहे, म्हणून शेवटी माऊलीकडे जावं लागेल. तिथूनच आलोय. माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये भक्त्या मामाभिजानाती या श्लोकावर भाष्य करताना तो साधक परमात्म्याला भक्ती साधनेच्या द्वारे जाणतो, हे सगळं वर्णन करत असताना तिथे योगाचंही वर्णन केलंय. खूप मोठा विस्तार आहे त्या श्लोकावर. अनेक साधनं सांगितली त्याची. भक्तीचं योग सुद्धा काय देवाची भक्तीच आहे. उपासना कांडात योग दर्शन, योग दर्शनाचा अंतर्भाग उपासना कांडात केलेला वेदाच्या. म्हणून तिथं योगाचं वर्णन माऊलींनी दिलेलं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, शेवटी समाधी, हे सगळं वर्णन तिथं केलंय. विस्तार करत नाही. आणि मग तो साधक समाधीवर आरूढ होतो. पण ती समाधी साधी नव्हती, केवळ अष्टांग योगापुरती मर्यादित नव्हती, तर ती ज्ञानाची सुद्धा समाधी होती. समाधीवर तो आरूढ झाला आणि तिथं त्याला आत्मानुभव प्राप्त झाला. आणि आत्मानुभवाचा राज्याभिषेक त्याच्यावर झाला. त्याने तो समरस झाला, असं वर्णन त्या ठिकाणी माऊलींनी केलं. इथपर्यंत त्याचा प्रवास झाला. आत्मानुभूतीपर्यंत, ब्रह्मानुभूतीपर्यंत तो महात्मा गेलेला आहे. आता हे सिद्धांत सांगण्यासाठी माऊलीची ओवी आहे. लवकर यायचंय मला अंगात. पाठी समाधी श्रीयेचा आशेखा, फार गोड होते. पाठी म्हणजे नंतर, त्याला असं होतं काय, समाधी श्रीयेचा आशेखा, आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेकू देखा, समरशी आशेखा, आत्मानुभव राज्य सुखा, समाधी श्रीयेचा अभिषेक झाला, पट्टाभिषेक झाला, असा त्याचा अनुभव आहे. अर्थ असा आहे की त्याला आत्मानुभवाचं राज्य मिळालं, ब्रह्मानुभूतीचं साम्राज्य त्या महात्म्याला मिळालं. आणि मग त्याला समाधी नावाच्या श्रीने अभिषेक घातला. समाधीचा अभिषेक घातलेला आहे. समाधीत गेलाय तो आता. जगात नाही, देहावर राहिला नाही, इंद्रियात नाही, जाणीवेच कुठल्याच नाही. जाणीव नेणीवेच्या अतीत, सविकल्प निर्विकल्पतेच्याही अतीत, अविकल्प म्हणतात. अशा अवस्थेमध्ये तो महात्मा गेला. समाधी श्री त्याला प्राप्त झाली असं वर्णन. तिथं माऊलींचा शब्द आहे समाधी श्री. समाधी नावाची एक श्री आहे, संपत्ती आहे, आणि ती त्या साधकाला प्राप्त झाली असं वर्णन आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, साधूकडे शेवटची कोणती समाधी असेल, आपलं श्री असेल, तर ती समाधी नावाची श्री आहे. साधूकडे समाधी नावाची श्री आहे, संपत्ती आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं खरं ऐश्वर्य, खरं वैभव जर काय असेल तर ज्ञानोबरायाची संजीवन समाधी.
समाधीचे काही प्रकार आहेत. योगशास्त्राचा समाधी वेगळा, भक्तिशास्त्राचा समाधी वेगळा, ज्ञानशास्त्राचा समाधी वेगळा आणि माऊलींचा संजीवन समाधी वेगळा. 4 समाधी प्रामुख्याने फक्त एक विस्तार खूप करता येईल. एक खिशरी म्हणजे एक कीर्तन आहे विस्ताराने करायला, पण पुन्हा नाही चान्स आपल्याला. आजच थोडक्यात एक योगाचा समाधी, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, सविकल्प पुन्हा निर्विकल्प समाधी. अष्टांग योगाचा समाधी आहे, याला योगाचा समाधी म्हणा. चांगदेव महाराजांना जो प्राप्त होता तो समाधी हा आहे. तिथं आत्मानुभूती प्राप्त आहे, पण आत्मा ब्रह्म आहे असं व्यापकत्वाने आत्म्याचं ज्ञान झालेलं नाही. त्यामुळे या समाधीला आमच्या संतांनी अपूर्ण म्हटलं. इथं आत्मानुभूती आहे पण ब्रह्मानुभूती नाही, पण हा अष्टांग योगाचा समाधी आहे. दुसरा ज्ञानाचा समाधी आहे. माऊली म्हणतात अमृत अनुभवामध्ये ज्ञान समाधीचं वर्णन माऊलीने केलं. त्या महापुरुषांची ज्ञान समाधी, स्वेच्छाची झाला विधी, स्वैर झाला समाधी, तशी ये वृद्धी बैसू धापी. अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात त्याची स्वेच्छा, त्या महात्म्याला ज्याला ज्ञान झालेलं आहे, मुक्त महात्मा आहे, त्या महात्म्याला एखादी इच्छा जर झालीच जीवन मुक्ती कालामध्ये, 11 दिवस 4 खेळी मेळी या कालामध्ये, तर त्याची इच्छा हाच वेदाचा विधी. त्याला वेद बाकी विधी शास्त्र आज्ञा काही करत नाही. त्याला इच्छा झाली बस हेच शास्त्रविधी. त्याला शास्त्रविधीची पालन मर्यादा करायची गरज नाही. अजून पुढे म्हटलंय स्वैरची झाला समाधी, त्याचं स्वैर वागणं. माऊली म्हणतात समाधी अर्थात त्याचं बरं हे ऐकून आपण स्वैर वागायचं माझी समाधी म्हणायचा हा विषय नाही. आधी त्या अनुभूतीच जा, आधी ज्ञान मिळवा, ब्रह्मानुभूतीने संपन्न व्हा, व्यापक परमात्म्याचा अनुभव आत्मत्वाने घ्या. मीच ब्रह्म आहे या अनुभूतीवर गेलेला महात्मा, मग त्यानंतरच त्याचं काहीही वागणं. ज्ञानोबा म्हणतात त्याची ती चालती बोलती समाधी. भक्तिशास्त्रातला समाधी निळोबरे सांगतात निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामी. हरिनाम घेत असताना तो महात्मा सगळं जग विसरतो. अर्थात हरिनाम घेतोय इकडे संसाराचं चिंतन करतोय. संसाराचं चिंतन करता करता हरिनाम घेणं त्याला नाही समाधी म्हटलं. मुखी नाम हृदयी ध्यान. मुखामध्ये नाम आहे, हृदयामध्ये त्याचंच ध्यान आहे, चिंतन आहे. असं चिंतन करता करता संसार विसरला, जग विसरलं, देह विसरला, सगळं विसरलं आणि नामचिंतन सुरू आहे. संत म्हणतात या नामचिंतनाला समाधी म्हणतात. ब्रह्मानंदे लागले टाळी, कोण या देहाती सांभाळी. पाहणेला हो अखंड तुका म्हणे लागो. या समाधीकडे बघूनच तुकोबरे म्हणतात बरं, समाधीचे सुख साठावं ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ही समाधी कीर्तनातली ही खरी समाधी, ही नाम समाधी आहे. अष्टांग योगाच्या समाधीचं सुख ववळून टाका म्हणतात. याच्यावरून कसं आपण ववळून टाकतो एखादी गोष्ट, तिरस्कार करू कसा फेकून देतो, तसं समाधीचं सुख ववळून फेकून द्या म्हणतात. या आमच्या नाम समाधीच्या पुढे याला म्हणायचं कीर्तनातला समाधी, नाम समाधी हाही संतांना प्राप्त आहे. अष्टांग योगाचा समाधी तोही संतांना प्राप्त आहे. ज्ञानाचा समाधी
तोही संतांना प्राप्त आहे. आणि अंततो गत्वा शेवटी माझ्या ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी जगात तो कोणालाही प्राप्त नाही, फक्त माझ्या माऊलीकडे, त्या ज्ञानोबरायांच्या समाधी श्रीकडे, संजीवन समाधी श्रीकडे बघून तुकोबाराय कदाचित वर्णन करत असतील. समाधी महाराज संजीवन समाधी म्हटले त्याला. संजीवन समाधी हे ऐश्वर माऊलीचं, संप्रदायाचं ऐश्वर माऊलीचं नाही, केवळ आपलं खरं ऐश्वर, महाराष्ट्राचं ऐश्वर, आपल्या देशाचं ऐश्वर, माऊलींचा समाधी. काय ऐश्वर महाराज समाधीचे अभंग वाचा, गोड वर्णन आहे. काय माऊली असते, काय काय माऊली असते. ब्रह्मादी कथेते करितात की पूजा कालिता श्री शेजा समाधीशी. ब्रह्मदेवादिक देव येऊन पूजा करत आहे. विस्तार करत नाही. समाधी सोहळा आपल्याला पाहायचा आहे आळंदीला, आपण जाणार आहेत सगळे, विस्ताराने ऐकणार आहे. देव जगत पिता आहे, जगाचा बाप आहे देव, पण त्याच्या डोळ्यात पाणी यावं, देवाच्या डोळ्यात पाणी यावं. देव रडले हो माऊली समाधीत जाताना, देव रडले. आता माऊली एवढं म्हणजे काय ऐश्वर्य असेल माऊलीचं. रुक्मिणी मातेनं विचारलं देवांना, देव म्हणे रुक्मिणी, हा योगाची योगी याचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. त्रैलोक्याला ज्ञानाची संजीवनी म्हणजे ज्ञानोबा. एकच योगी म्हणला जगामध्ये मी पाहिला, देव बोलतायत, या जगामध्ये एकच योगी पाहिलाय मी, ते ज्ञानोबा आहे. खरे योगी एकच योगी देखील काय वर्णन. हे ऐश्वर्य बरं माऊलीचं. बरं ज्यांची आयुष्यभर सेवा केली ते गुरु, ते श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, त्यांच्या डोळ्यात पाणी यावं आपल्या शिष्यासाठी, साधकासाठी. त्याच्यापेक्षा मोठं ऐश्वर्य साधकाच्या शिष्याच्या जीवनात नसतं महाराज, नसतं. तुम्हाला याचा अनुभव नाही तुम्हाला अनुभव. जेव्हा शिष्याच्या पाठीवर गुरुची हात पडते ना, त्याला सुख म्हणतात, त्याला समाधान म्हणतात, त्याला खरा आनंद म्हणतात. तिथं जे होतंय ते खरं सुख आहे. आणि त्या सुखाची अनुभूती आमच्या अंगाला आलेली आहे. गुरूंनी हात टाकावे आमच्या पाठीवर. वा, तसं निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलींकडे बघून डोळ्यात पाणी आणावं. आणि शेवटी समाधीला जाताना ज्ञानोबरांचा एक हात देवाने धरावा, दुसरा हात निवृत्तीनाथ महाराजांनी धरावा. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही जातो ज्ञानेश्वर. हे ऐश्वर्य आहे समाधीचं, ही समाधी श्री आहे. देव एका बाजूला आहे आणि निवृत्तीनाथ गुरु एका बाजूला आहे. काय अजून काय काय. आणि माऊली समाधीला जात आहे. हे माऊलीचं ऐश्वर्य आहे, लक्षात ठेवा. हे संजीवन समाधी ही आहे, ही संजीवन समाधी आहे. परत समाधी ज्ञानोबा घेतात, विस्तार नाही, मला वेळ नाही सांगायला. संजीवन का म्हणायचं. समाधी माऊलींनी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी नामदेवरायांना भेट दिलेली संजीवन समाधी. संजीवन समाधी माऊलींनी घेतल्यानंतर पुन्हा नाथ बाबांना ज्ञानोबरायांनी दर्शन दिले, दृष्टांत दिला. मोठी कथा आहे ही संजीवन समाधी. पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्ञानोबरायांचा दृष्टांत दर्शन आहे, ही संजीवन समाधी आहे. त्यानंतर पुन्हा कितीतरी महात्म्यांना, मल्लाप्पा वास्कर महाराज म्हणून गेले, त्यांना ज्ञानोबरायांचं साक्षात दर्शन झालं, ही संजीवन समाधी.
सद्गुरु जोग महाराजांना आमच्या माऊलींचं साक्षात दर्शन होतं ही संजीवन समाधी. आमच्या सद्गुरु जयराम महाराज भोसले यांना माऊलींचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं होतं ही संजीवन समाधी. आणि त्याच्या पुढे सांगतो आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले जे गुरुवर्य विठ्ठल बाबा गुरेकर बाबा यांना सुद्धा माऊलींनी प्रत्यक्ष दृष्टांत दिलेला आहे. जाऊन सांगतो आमच्या संस्थेतील गुरुवर्यांचाच हा शिष्य आहे. माऊलींनी मला सुद्धा दृष्टांत दिलेला आहे. हे माऊलींची संजीवन एवढे अर्थ बघितले. हे सगळे 58-59 काय झाले ते हे सगळे अर्थ श्री शब्दाचे संतांच्याकडे आहेत म्हणून त्यांना श्रीमंत असं म्हटलंय. म्हणून आम्ही श्रीमंत श्री तुकोबराय असं म्हणतो. तुकोबरायचं नाव घेताना कसं घेतलं जातं? श्रीमंत श्री तुकोबराय असं घेतलं जातं. त्यांच्याकडे ही श्री आहे म्हणून सगळी श्री संतांच्याकडे आहे. हे सगळं चिंतन का करायचं? एकच भाव सांगतो, आपण दरिद्री आहे. आपल्याकडे हे कुठलीच श्री नाही. आपल्याला वाटत असेल आपल्याकडे 1,00,000-2 लाख कोटी 2 कोटी असतील काय, काहीच नाही हे आपल्याकडे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने व्यवहारातली सुद्धा श्री साधूकडे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ कुठे आपली श्री लावतात त्याच्या तिथं. खऱ्या व्यावहारिक श्रीने सुद्धा संपन्न संत आहे. परमार्थातल्या सगळ्याच प्रकारच्या विवेक वैराग्य ज्ञान मोक्ष ऐश्वर्य नाम सगळ्या प्रकारच्या श्रीने संपन्न संत आहे. म्हणून व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही क्षेत्रामध्ये असणारी जी संपत्ती आहे जी श्री आहे ती आम्हाला मिळवली पाहिजे. आणि दोन्ही मध्ये खऱ्या अर्थानं आम्ही दरिद्रीच आहे. आणि ती संपत्ती मिळवणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आपलं साध्य आहे. ही सगळ्या प्रकारची श्री मिळाली आहे. केवळ श्री शब्दाचं चिंतन करा. त्याच्यामध्ये पूर्ण वारकरी संप्रदाय त्यांची दास पुढे या सौरीना कृपादान केले संती कल्पांती सरेना असं ते कृपादान करतील. फक्त एवढंच आहे, समर्पण करा. माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत हे पूर्ण समर्पण आहे. हे दंडवत करणं माथा चरणावर टेकणं हे समर्पणतेचा भाव आहे. असं जर केलं ना तर बाकी कोणतीही साधना करण्याची गरजच नाही. पूर्ण समर्पण करा संतांना, त्यांचे दास व्हा. होईल काय? विश्रांती पावलू सांभाळा एवढं म्हणा त्यांना. फक्त एवढ्याच आपल्या बोलण्याने उत्तरी म्हणजे एवढ्याच बोलण्याने आपला ते सांभाळ करतात. विश्रांती पावलू प्राप्त होते. अजून काय होतं? पूर्ण समर्पण केलं संतांना अजून काय मिळतं? वाढले अंतरी प्रेम सुख. आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी प्रेम सुख वाढतं, वृद्धिंगत होतं. अजून काय होतं? डवरले हे काया कृपेच्या ओरशी. संत महात्मे कृपेचा ओरस म्हणजे बाधा आपल्याला पाजतात. परिणाम असा होतो की काया डवरते. स्थूल सूक्ष्म कारण तीनही प्रकारचं शरीर प्रफुल्लित होतं, विस्तारतं. म्हणजे हे मर्यादित राहत नाही. हे जगच त्याचा देह बनतो. जगची देह झाली याला म्हणायचं डवरली हे काय. साध्या अर्थ नाही शब्दाचे. नवे अनारिशे उद्धरिलो. आता दुसरं काही बोलायचं शिल्लक राहत नाही. उद्धार झाला, त्याचं कल्याणच झालं. आणि नवे अनारिशे म्हणजे देवाहून आता आम्ही वेगळे राहिलो नाही, भिन्न राहिलो नाही. नवे अनारिशे वेगळे नाही, त्यामुळे उद्धरिलो. बरं ते संत एवढे श्रीमंत आहेत की त्यांची सेवा करायची गरज नाही. तुका म्हणे मज न घडता सेवा. सेवा घडली न घडली फरक पडत नाही. ते संत महात्मे उदार आहे. आपलं कर्तव्य एवढंच करा. माथा चरणावर टेका, साष्टांग दंडवत घाला म्हणजे पूर्ण समर्पण करा. हीच सेवा. त्याच्यापेक्षा मोठी सेवा करण्याची संत महात्मे अपेक्षा करत नाहीत. सेवेची गरज त्यांना वाटत नाही. समर्पण केलं नाही ना त्याचं कल्याण केल्याशिवाय संत महात्मे राहत नाहीत. न घडता सेवा एवढे उदार आहे. मात्र हे सगळं घडण्यासाठी पूर्व पुण्य ठेवा ओढवला. एवढं ऐकूनही हे आपण सगळं करत नाही का? आपलं पूर्व पुण्य नाही म्हणून. ज्याच्या जीवनात पूर्व पुण्याचा ठेवा ओढवला प्राप्त झाला तोच संतांना शरण जाईल, तोच समर्पण करेल, त्यालाच विश्रांती मिळेल, त्याचंच प्रेमसुख वाढेल, त्याचीच काया डवरेल, त्याचाच उद्धार होईल, त्यालाच सेवा करायची गरज पडणार नाही. कुणाला? ज्याला पूर्व पुण्य मिळालं त्याला.
म्हणून पुण्य करत राहावं, त्यासाठी नामस्मरण करीत राहावं. मग आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरी